नमस्कार, मी सुनीता आणि आज आपण पाहणार आहोत एक क्लासिक वेस्टर्न चित्रपट येलो स्काय, ज्याचे दिग्दर्शन केले आहे विलियम ए वेलमन यांनी. ते हॉलिवूडच्या क्लासिक काळातील एक दमदार आणि वास्तववादी शैलीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक होते. ही कथा आहे काही बँक दरोडेखोरांची, जे एक मोठा दरोडा टाकून पोलिसांपासून पळत असतात. त्यांचा नेता असतो जेम्स स्ट्रेच डॉसन, धाडसी, हुशार पण थोडासा कठोर स्वभावाचा. पोलीस त्यांच्या मागावर असतात आणि पळता पळता ते शिरतात एका ओसाड वाळवंटात. पण हे वाळवंट साधं नसतं, ते जीवघेणं असतं. तप्त ऊन, पाण्याचा अभाव आणि प्रत्येक पावलावर मृत्यूचा धोका. हा प्रवास इतका कठीण असतो की ते जगतील की नाही याची खात्रीच नसते. पण शेवटी त्यांना दिसतं एक गाव, येलो स्काय. एक ओसाड, शांत आणि रहस्यमय गाव. पहिल्यांदा पाहताना वाटतं इथे कोणीच राहत नाही, पण ते चुकीचे ठरतात. पण हळूहळू त्यांना कळतं की ते एकटे नाही. त्या गावात त्यांची भेट होते एका तरुण मुलीशी, माईक, आणि तिच्या आजोबांशी. ते साधे लोक दिसतात, पण त्यांच्याकडे लपलेलं असतं एक मोठं रहस्य, सोनं. ते ऐकताच दरोडेखोरांच्या नजरा बदलतात. लोभ त्यांच्या मनात घर करू लागतो. गटात मतभेद सुरू होतात. विश्वास ढासळायला लागतो आणि परिस्थिती अधिकच धोकादायक बनते. इथे सुरू होतो खरा संघर्ष. पण या सगळ्यात स्ट्रेच हळूहळू बदलू लागतो. तो फक्त एक गुन्हेगार राहत नाही, त्याच्यातली माणुसकी जागी होते. तो माईक आणि तिच्या आजोबांचं रक्षण करण्यासाठी पुढे येतो. शेवटी लोभ आणि माणुसकी यांच्यात संघर्ष होतो. गोळीबार, तणाव आणि विश्वासघात यांचा भडका उडतो. या संघर्षातून एक गोष्ट स्पष्ट होते: खरे मूल्य सोन्याचे नसते, तर माणुसकीचे असते. गेगरी पेक यांनी साकारलेला जेम्स स्ट्रेच डॉसन हा एक मजबूत पण अंतर्मुख नेता आहे, ज्याचा प्रवास गुन्हेगारापासून माणुसकीकडे होतो. ॲना बॅक्स्टर यांची माईक या धाडसी आणि स्वाभिमानी मुलीची भूमिका प्रभावीपणे उभी केली आहे, जी पुरुषप्रधान जगात ठामपणे उभी राहते. रिचर्ड विटमार्क यांनी ड्यूड या लोभ आणि हिंसाचाराचं प्रतीक असलेल्या खलनायकाची भूमिका साकारली आहे. या तिघांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाला खरी भावनिक खोली मिळते. येलो स्कायमध्ये लोभ आणि मानवता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे दाखवला आहे. सोन्याच्या लालसेमुळे माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे स्पष्ट होतं, तर स्ट्रेससारखा गुन्हेगारी बदलू शकतो ही परिवर्तनाची संकल्पना ठळक होते. वाळवंट, पिवळसर आकाश आणि ओसाड गाव एकाकीपणा व संघर्षाचं प्रतीक ठरतात आणि कठीण परिस्थितीतच माणसाचा खरा स्वभाव उघड होतो. शेवटी सोने आणि प्रेम यामधील निवड कथेला अधिक अर्थपूर्ण बनवते. या चित्रपटाच्या दिग्दर्शन, छायाचित्रण आणि पटकथेचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं आहे. विशेषतः विलियम ए वेलमन यांचं वातावरण निर्मिती करणारं दिग्दर्शक, जोसेफ मॅकडोनाल्ड यांचं ठसठशीत कृष्णधवल छायाचित्रण आणि पटकथाकार लॅमर ट्रोटी यांचं राईट्स गिल्ड ऑफ अमेरिकेकडून मिळालेला सन्मान. येलो स्काय हा फक्त वेस्टर्न चित्रपट नाही, तर चांगला अभिनय, वास्तववादी दिग्दर्शन आणि सोन्यापेक्षा माणुसकी मोठी असा साधा पण सुंदर संदेश देणारी कथा आहे. जर तुम्हाला अशा जुन्या पण अर्थपूर्ण चित्रपटांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढे कोणत्या चित्रपटाची कथा ऐकायला आवडेल. धन्यवाद.